हे बघ, आता सध्या माझा फोकस फक्त तुला आराम देऊन तुला बरं करण्यात आहे. ते काय मराठीत म्हणतात ना, एक कलमी कार्यक्रम तसं. अरे वा, चांगलं आहे की. म्हणूनच सांगते, आपल्याला वाईट वाटेल, राग येईल, टेन्शन येईल, अशा कुठल्याही सिच्युएशन मध्ये किंवा अशा कुठल्याही माणसाचाही विचार करायचा नाही. मगाशी सुद्धा काय झालं, तू आल्या आल्या जानकी समोर आली आणि तुझा कंट्रोल केला. नरसिंह, अरे बाबा, हे असं करून नाही चालणार. मग काय करायचं? तुला तुझ्या मनावर ताबा मिळवावा लागेल. आणि जर तसं होत नसेल ना, तुला अवघड वाटत असेल ना, तर मग तू अशा व्यक्तींच्या समोर जाऊच नकोस ना. तू लवकर बरा व्हावास, हीच माझी इच्छा आहे रे. वाकनीस काका, त्यांना काठीचा आधार घेऊन का? काय झालंय, गोळी लागल्यामुळे त्यांचं खूप रक्त वाहून गेले, त्यामुळे अशक्तपणा आलाय. म्हणून त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतोय. पण हे तात्पुरतं आहे, लवकरच ते रिकव्हर होतील. पण तोपर्यंत तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे. मी काळजी घे. नीताताई. अरे अहिल्याताई, या बसा. नाही, तुम्ही कामात असाल तर मी नंतर येते. नाही हो, कामात नाहीये, आणि असले ना तरी तुमच्यासाठी वेळ काढीन मी. बसा, या बोल. काही नाही हो, सहज आले होते. बरेच दिवस आपलं काही बोलणं नाही झालं, म्हटलं निवांत गप्पा मारू आपण. बोला, काय बोलताय? ती गायब झाली होती ना, तेव्हा मी हेच सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन ती तुमच्याशी आणि भाऊजींशी खूप भांडली आणि तुम्हाला धडा शिकवण्यासाठी म्हणून ती दिवसभर गायब झाली. अहिल्याताई, पण या विषयावर मी नरसिंहशी अजिबात बोलले नाहीये. भाऊ, मग बोला. नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये असं काहीच झालं नाही असं म्हणालात ना, तर उगाच माझी पंचायत व्हायची. कम ऑन, मी असं करेन का? डिपार्टमेंट मधला तो गद्दार दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच आहात शेलार, हे कळलंय मला. जरा बाजूला वळून बघा मॅडम. देवा यांना अपेक्षेपेक्षा लवकर बरं वाटलं आणि हे घरी सुद्धा आले. एवढ्या जीवघेण्या हल्ल्यातून तू वाचवलंस त्यांना. त्यावेळी नीलम महाजनांनी यांच्यावरच्या गोळ्या स्वतःच्या अंगावर झेलल्या नसत्या तर काय झालं असतं, कल्पनाही नाही करवत आहे मला. आता एकच इच्छा आहे की यांना झालेल्या जखमा सुद्धा लवकरात लवकर बऱ्या कर. त्यांना पुन्हा पहिल्यासारखं कर. दुसरं मला काही नको, काही नको. तू एक काम कर, तू पहिल्यांदा वाकनीसांना फोन कर आणि त्यांना ताबडतोब बोलावून घे. नाही, मीटिंग ठेवावी लागेल. अजिबात नाही. तू काम करणार नाहीयेस, माझी शपथ आहे तुला. तुझी ऐक देवा, तुला मी सांगितले ना, तुझी काळजी आता मी घेणार आहे. तुझी सगळी कामं मी सांभाळेन. जस्ट टेक रेस्ट. लवकर बरा हो. आणि ह्या सगळ्यात एक विचाराचं राहूनच गेलं ग. काय? त्या नीताने तुला काही त्रास नाही ना दिला? म्हणजे कालच्या प्रकरणावरून काही बोलली का ती तुला? आणि हे बघ जानकी, जर बोलली असेल ना तर मला खरं खरं सांग, मग मी बघेन काय करायचं ते. नाही, आम्ही भेटलोच नाही होत. आणि अमृता, तू त्यांना अगं तुगं नको करूस. यांना नाही आवडणार. जानकी, ज्या माणसाची जेवढी लायकी असते ना त्याला तेवढाच मान देते मी. जानकी, अगं बाबांची अवस्था मला सुद्धा माहिती आहे, पण त्यासाठी मी माझे तत्व नाही बदलू शकत. मी तिला नीताच म्हणणार, तिच्या माघारीही आणि तिच्या तोंडावरही. अमृता. जानकी, जाऊ दे ना आता, तू नको पडूस ग या सगळ्यात. हे बघ, सध्या बाबा निर्दोष सुटणार आहेत आणि ते लवकरात लवकर बरे कसे होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.